अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा मार्ग या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी रक्षाबंधनच्या सर्व बहीण भावांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमचा रक्षाबंधनचा दिवस सुखात आनंदात समाधानात जाओ. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज बहीण भावाच्या पूर्ण करू ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या विशेष अशा व्हिडिओला सुरुवात करूया. आज व्हिडिओमध्ये विशेष महत्वाचं म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी स्वामींना आपल्याला राखी कशी बांधायची, राखी का बांधायची, हे सर्व आपण या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. रक्षाबंधन का साजरा करतात हे आपण पहिल्या वेळेस बघूया. तर तुम्हाला श्रीकृष्ण आणि द्रौपदी सर्वांनाच माहित आहे. आता जे श्रीकृष्ण भगवान आपले आणि द्रौपदी माता 5 पांडवांची बायको द्रौपदी. आता एक वेळेला श्रीकृष्णाच्या बोटाला काहीतरी लागलं आणि रक्त निघत होतं. त्यावेळेला कुठलाही विचार न करता द्रौपदीनं आपला जो साडीचा पदर असतो तो टरकन फाडला आणि त्याची चिंधी त्या जरीची, आता ती राजाची बायको 5 पांडवाची, ती जरीची साडी त्याची, तिने ते फाडला आणि लगेच त्यांनी कृष्णाला गुंडाळला. आता कृष्ण बघा, देवाकडे आपण कधी 1 पाऊल चाललो तर देव आपल्याकडे 10 पाऊल चालत येतो, हे सर्वांना माहित आहे. आता कृष्ण, आता त्यावेळेला त्यांचं रक्त थांबण्यासाठी द्रौपदीने ती चिंधी बांधली, म्हणून त्या दिवशीपासून तो दिवस हा साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणून बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस, एकमेकाच्या संरक्षणाचा दिवस. मग त्यावेळेला सुद्धा श्रीकृष्णाने वचन दिलं की मी कधीही द्रौपदी तुझं रक्षण करणार. आणि ज्या वेळेला तुम्हाला माहित आहे द्रौपदीचं वस्त्रहरण होताना श्रीकृष्णाने तिला साडी पुरवली होती. एवढे श्रीकृष्ण एका चिंधीचं एवढ्या साडी देऊन तिचं संरक्षण केलं श्रीकृष्णानं. म्हणून हा बहीण भावाचं नातं, बहीण भावाच्या प्रेमाचं नातं त्या दिवशीपासून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येतो, तो दरवर्षी. आता रक्षाबंधन ही जी राखी पौर्णिमा आहे ती साजरी आपण आपल्या बहीण भावाच्या एकमेकाला, म्हणजे भाऊ बहिणीला काहीतरी वचन देतो, काहीतरी संरक्षण करत असतो तिला, आणि बहीण ही भावाच्या रक्षणासाठी तिला जी राखी बांधत असते, जशी द्रौपदीने बांधली होती तशी. आता तसंच आपण बहीण भावाचं नातं आणि रक्षाबंधन साजरा करणार आहोत. पण यासोबत आपल्या स्वामींना सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. कारण ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो, तूच माता, तूच पिता, तूच बंधू, तूच सखा, तूच सोयरा, बघा तूच बंधू, त्यावेळेला आपण स्वामीला बंधू म्हणतो प्रार्थनेतून. त्यावेळेला बंधू म्हणजे स्वामी महाराज हे आपले भाऊ झाले. मग आता भावाला राखी पौर्णिमेच्या दिवशी कसं बरं विसरायला चालेल, म्हणून आपल्याला त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधायची. आता तुम्ही म्हणसाल स्वामी समर्थ महाराजांना आम्ही मूर्तीद्वारे फोटो त्यांच्या हाताला राखी कशी बांधावी, ते स्वीकारतील का? अहो, आपण दररोज जी पूजा करतो स्वामी भक्त, जो नैवेद्य दाखवतो, स्वामी सर्व स्वीकारतात, आपल्याला आशीर्वाद देतात, वेळोवेळी आपलं संरक्षण करतात. आपलं संरक्षण कवच आहे स्वामी सेवा. आणि स्वामी महाराज आपलं संरक्षण करणारे, अखंड आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले बंधू आहेत, आपले भाऊ आहेत, हे आपल्याला विसरायचं नाही भगिनींनो, महिलांनो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, रक्षाबंधनच्या दिवशी स्वामींना सुद्धा एक राखी बांधायची आहे. मग आता राखी कशी बांधायची, स्वामींना काय करायचं, कसं करायचं, तर बघा. जर देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तिथे असेल तर ज्या ठिकाणावर असेल त्या ठिकाणावरही तुम्ही ही पूजा करू शकता, म्हणजे स्वामींना राखी बांधू शकता. किंवा तुम्हाला वाटेल की जसं आम्ही पाठ माझ्या भावासाठी टाकते, रांगोळी काढते, त्याला तिथे बसवते, ओवाळते, असंही करा वाटलं तरी तसंही करा. एका साईडला एखादा छोटा पाठ टाका, त्याच्यावर स्वामी वस्त्र टाका एखादं, म्हणजे स्वामीला आसन, त्यावर स्वामीची मूर्ती असेल मूर्ती, फोटो असेल फोटो, तो ठेवा. त्याच्यासमोर छानपैकी रांगोळी काढा, एक आपलं ताट तयार करा, औक्षण ताट तयार करा, स्वामीसाठी एखादा गोड पदार्थ आणा तुम्ही. आता आपण जशी स्वामीची पूजा करतो की स्वामींना गंध लावतो, अष्टगंध, हार अर्पण करतो, स्वामींना फुले अर्पण करतो, स्वामींना धूप देतो, स्वामींना दीप दाखवतो, म्हणजे आरती ओवाळतो, दररोज आपण जी करतो ती सेवा, आणि नंतर नैवेद्य दाखवतो, ही सर्व प्रक्रिया करायची. त्यानंतर जी आपण स्वामी महाराजांची रक्षासूत्र म्हणजे राखी आणलेली आहे, ती राखी घ्यायची आपल्या हातात आणि स्वामींच्या समोर अशी ठेवायची, दोन्ही हातात धरून, जशी राखी बांधतो आपण तशी त्यांच्या फोटोच्या समोर अशी ठेवायची. आणि ती ठेवताना एकच म्हणायचं की हे स्वामी समर्थ महाराज, तूच माझा बंधू, तूच आमचे सोयरे आणि तुम्ही आमचे सगळे सोयरे, असं आपण म्हणतो ना की आपण पुन्हा. आता बघा, हे का म्हणायचं असं की आपण कुणालाही राखी, म्हणजे ज्याला भाऊ मानतो त्यांना राखी बांधतो. मग आता
आता भाऊ आपले पाहुणे सोयरे असं असतात ना, त्यामुळे तूच माझा बंधू, तूच माझा सखा, तूच माझा सोयरा असं म्हणत स्वामींना ती राखी बांधायची. म्हणजे ती ठेवायची. ठेवताना म्हणायचं, हे स्वामी समर्थ महाराज, मी तुम्हाला राखी बांधत आहोत अशी मनात भावना करायची. मी तुम्हाला राखी बांधत आहे, ही माझी राखी तुम्ही स्वीकारा आणि तुमच्या चरणापासून मला कधीही वेगळं करू नका. वारंवार तुम्ही माझं संरक्षण करत आलेले आहात, वारंवार माझं तुम्ही रक्षण करत आलेले आहात आणि एक बहीण म्हणून आणखीन सुद्धा याच्या पुढे सुद्धा तुम्ही माझं संरक्षण करणार आहात आणि करणार आहात आणि माझी भक्ती सुद्धा तुमच्या चरणी अशीच राहू दे, आणखी भक्ती वाढू दे, आणखी श्रद्धा वाढू दे असं म्हणून स्वामी समोर ती राखी ठेवायची. कारण आपले स्वामी गुरु, सद्गुरु, परम गुरु आहेत आणि गुरूंना सुद्धा आपण राखी बांधतच असतो. अशा प्रकारे ती राखी स्वामींच्या समोर ठेवायची. मग तुम्ही आता आपण आपल्या भावाला ओवाळतो त्याप्रमाणे स्वामींची तुम्ही आरती करा, स्वामीला धूपदीप छान असं पवित्र वातावरण करा आणि असं तुमच्या समोर ठेवा की साक्षात स्वामी माझ्या समोर बसलेले आहेत. स्वामींना मी गंध लावला, स्वामींना मी हातावर प्रसाद दिला म्हणजे पेढा खायला दिला, स्वामींच्या हातांना मी राखी बांधत आहे अशी मनातल्या मनात तुम्ही कल्पना करायची राखी बांधताना. आणि खरंच जे मनातली भावना, जी तुम्ही क्रिया करत आहोत, प्रक्रिया जी क्रिया स्वामींना राखी बांधण्याची, त्यामुळे खरंच स्वामी प्रसन्न होतील आणि आपली राखी स्वीकारतील आणि भावाप्रमाणे सदैव स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील. अहो, जिथे आपला भाऊ कधी पोहोचू शकणार नाही आपलं मदत करायला, तिथे स्वामी वारंवार कोणतीही वेळ असो, कुठलाही काळ असो, अंधार असो, दिवस असो, उजेड असो, काही असो, पण स्वामी आपले संरक्षण करतात. आणि ह्या बऱ्याच भगिनींनी, बऱ्याच शिवेकरणांनी याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे की स्वामी आपलं रक्षण करतात, आपले रक्षक आहेत. म्हणून स्वामींना आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे राखी बांधायची आहे. रक्षाबंधन स्वामी सोबत सुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे. आपल्या आनंदात आणखीन एक द्विगुणित आनंद म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधून आपण त्यांना आपला, जसे गुरु, परमगुरु, सद्गुरु आहेत आणि आपले बंधू पण ते झाले, आपले भाऊ पण झाले, असा एक आनंद घेऊनच उद्याचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे महिलांनो. त्यामुळे आपल्याला तयारीला लागायचं आहे. कारण उद्या खूप आहे. म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी जी राखी पौर्णिमा, त्या दिवशी आपल्याकडे सत्यनारायण पूजा असते. आपल्याकडे उद्या आता म्हटलं तर तिसरा श्रावणी सोमवार पण यायला आहे. म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी आणि आपले भाऊ येणार, त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणजे स्वयंपाक, स्वामीसाठी तेच आता आपण नैवेद्य आपण दाखवायचा, असं सर्व काही करायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर मासिक धर्म वगैरे काही असेल तर तुम्ही स्वामींना राखी बांधू शकत नाहीत. म्हणजे मासिक धर्म किंवा सुतक वगैरे काही सुतक सोयरे असेल तर आपण राखी बांधू शकत नाही स्वामींना. जसं आपण नेहमीच कुठलीच सेवा पूजा करत नाही त्याप्रमाणे ही पण सेवा आपण करू शकत नाही, बरं का, एवढं लक्षात घ्या. तर अशा प्रमाणे उद्या आपल्याला स्वामी सोबत सुद्धा रक्षाबंधन हा दिवस साजरा करण्याचा योग आलेला आहे. स्वामींच्या खूप खूप जवळ जाण्याचा योग आलेला आहे. तर ही संधी महिलांनो खरंच तुम्ही सोडू नका, स्वामींना राखी बांधायची. तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि खरंच व्हिडिओ मधलं काही आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि शेअर का करायचा, बऱ्याच भगिनींना, बऱ्याच जणांना माहित नसतं की राखी बांधायची का, स्वामींना कसं करायचं. त्यांच्यापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करसाल, त्यांच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचेल तर त्यांनी जी सेवा करताल त्यांचं 10% पुणे आपल्या पण खात्यावर म्हणजे आपल्या नावावर पण जमा होत असतं. म्हणून व्हिडिओ शेअर करायचा असतो. श्री स्वामी समर्थ.